आज आमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस असं जेव्हा कोणी म्हणतं ना, तेव्हा खरंच कौतुक करावं असं वाटतं त्यांचं. बापरे, 50 वर्ष एकत्र संसार. आजच्या पिढीसाठी चॅलेंजेस म्हणावं लागेल. पण ही जुनी माणसं, बाबा रे बाबा, नातं निभवायची, सोसायची, कितीही त्रास झाला तरी जीवापाड जपायची. नाती मनाशी जोडली होती. एकमेकांमध्ये ओढ होती. धागे जुळवले जात होते. गुंफण त्यात विश्वासाची होती. तसं कारणही होतं. आजी, आई, काकू सगळ्या जणी लग्न प्रेमाने, आपुलकीने, जबाबदारीने, काळजीने निभावत होत्या. प्रत्येक मुलगी हेच पाहत आली. त्यामुळे त्यात काही गैर आहे असं तिला कधी वाटलंच नाही. जुने संस्कार रुजलेली ती तिचा संसारही आनंदाने करू लागली. बिकट परिस्थितीतही नवऱ्याच्या मागे खंबीर उभी राहून ती त्याला आधार देत होती. घरातल्यांच्या सुखात सुख मानत होती. 4 कामं जास्त करत होती, पण घरात सुरक्षित होती. मुली जेमतेम शिकल्या की कमी वयात त्यांची लग्न व्हायची. त्यामुळे ती स्वतः नवऱ्याशी भांडून, चिडून घराबाहेर पडण्याची हिंमत तिच्यात नव्हतीच. समजा बाहेर पडलीच तर माहेरी जायचीही हिंमत नव्हती. कारण तेव्हा 2-2, 3-3 बहीण भाऊ, आजी, आजोबा, काका, काकू असं भरलं कुटुंब. तू जर सासरी भांडण करून माहेरी आलीस तर बाकीच्या बहीण भावांची लग्न होणार नाहीत, ही चिंता असायची त्यांना. कोण करेल अशा मुलामुलींची लग्न ज्या कुटुंबातील मुलगी सासर सोडून माहेरी आलेली असेल? हा सगळा विचार करून ती सासरी प्रत्येकाशी जुळून घ्यायची. तेव्हा चांगला घरंदाज मुलगा, भरलेलं घर, चांगल्या पगाराची नोकरी आणि बिझनेस असणारा मुलगा शोधायचा म्हणजे मुलीच्या बापाला पायतानं झिजवावी लागत होती. आणि योग्य मुलगा भेटला तरी हुंडाही दांडगा मागितला जायचा. पण मुलीच्या सुखासाठी बाप ऋण काढून सण करायचा, मुलीचं लग्न करायचा. ही बापाबद्दलची जाण आणि संस्कारांचा पगडा इतका होता की मुलगी सासुरवास सहन करून, नवऱ्याची अरेरावी सहन करूनही प्रत्येकाची मनं जिंकण्याचा प्रयत्न करायची. खटल्याच्या घरात अनेक कामं ती शिताफीने पार पडायची. 3-3, 4-4 मुलं जन्माला घालूनही ती सगळ्या जबाबदाऱ्या मोठ्या शिताफीने सांभाळत होती. नात्यांचा मान राखत होती, मर्यादेत राहत होती, व्रतवैकल्य सांभाळत होती, पै पाहुण्यांची आवभगत करत होती. अनेक आघाड्यांवर ती एकटी शिताफीने लढत होती. ती होती खरी रणरागिणी. हे सर्व आजकालच्या मुलींना डोईजडच होईल, हो ना? तुम्ही म्हणाल तेव्हा पर्याय नव्हता म्हणून त्या सहन करत होत्या. बरोबरही असेल ते. पण तुम्ही सुखी आहात. मनासारखं वागूनही क्षणिक आनंद मिळवता. ना संसार, ना मुलं, ना नवरा, असं लाईफ किती दिवस, किती वर्ष बरं वाटतं सांगा बरं मला? कधीतरी नव्हे, नेहमीच जोडीदाराची गरज लागते. तुमच्या भावना जपणारं, तुमच्या व्याधी जपणारं, तुमची मनापासून काळजी करणारा जोडीदार पाहिजेच असतो. मग हे माझं लाईफ, माझं आयुष्य, माझं आणि मी पलीकडेही काही गोष्टी जुन्या वळणाच्याच बऱ्या वाटतात. आता खर्च वाढलेत, दोघांनीही कमावणं गरजेचं आहे. पण नात्यांना मुठमाती देऊन नको तर बरोबर घेऊन सहप्रवास करा, तर नक्कीच शांत आणि सुंदर लाईफ जगाल. आज आमच्या लग्नाचा 50वा वाढदिवस म्हणताना नकळत डोळ्यात 50 वर्षाचा इतिहास तरळतो. तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यात अडकलेले अश्रू नकळत सरसर वाहू लागतात. कृतार्थ वाटतं तिला. तिचा भरलेला संसार पाहून, गोकुळासारखं घर गजबजलेलं पाहून
पण हे काय? मुलगी डिवोर्स होऊन घरी आली. मुलगा सुनबाईच्या हट्टामुळे वेगळा राहायला गेला. पण तिथेही भांडण होऊन सुनबाई माहेरी निघून गेली. मुलाचा मुलगा हॉस्टेलमध्ये शिकतोय. त्याची कस्टडी बापाकडे आणि मुलाची मुलं सुनबाई बरोबर घेऊन गेली. भरल्या गोकुळात होती फक्त ती दोघंच. का असं झालं माहीत आहे? मुलगी शिकली, सक्षम झाली, चांगल्या सॅलरीचा जॉब करू लागली. तिला पंख फुटले. मी कोणावर अवलंबून नाही, मग मी सासरच्या लोकांची अरेरावी का सहन करू? आणि ती बाहेर पडली. मीही जॉब करते, त्याने मला समजून घेतलं पाहिजे, बरोबरीने मला मदत केली पाहिजे. अपेक्षा वाढली. अशा वेळेस सासू सासरे पै पाहुण्यांचं ती काय करणार? मला हे होणार नाही, माझ्याकडून अपेक्षा करू नका, म्हणून ती बाहेर पडली. यायला उशीर झाला. मित्राचा वाढदिवस होता, पार्टी होती, लेट नाईट मूव्ही पाहिला, नाईट आऊट केलं. अशा अनेक कारणांनी ती उशिरा घरी आली. भांडणं झाली आणि डिवोर्स झाला. तो सुट्टी असली तरी मला वेळ देत नाही. त्याला मित्रच लागतात. बाहेर घेऊन जात नाही, फिरायला घेऊन जात नाही, शॉपिंगला नेत नाही, घरी थांबत नाही, म्हणून डिवोर्स झाला. एकत्र कुटुंब आवडत नाही, नवऱ्याचे आई वडील आपल्याबरोबर नको, म्हणून डिवोर्स. एक ना अनेक कारणाने वर्षभरात 40% लग्न तर 70% डिवोर्स व्हायला लागले. तेव्हा 50 वर्षाचं टिकलेलं लग्न पाहिलं की बाप रे, असा शब्द आपोआपच बाहेर पडतो. आणि मग ते गाणं आठवतं. ओ मेरी जोहरा जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान. ओ मेरी जान, ओ मेरी जान, मेरी जान, ओ मेरी जोहरा जबी. असं म्हणणारंही कुणीतरी असलं पाहिजे, असं जेव्हा वाटतं ना, तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तेव्हा मुलींनो, थोडा विचार करा.